नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे या लेक्चरमध्ये मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत लिमिटेशन ॲक्टच्या सेक्शन 3, सेक्शन 13 आणि सेक्शन 15चा सबसेक्शन 3. तर चला तर सुरुवात करूया. पार्ट 2 ऑफ लिमिटेशन ॲक्ट आपल्याला सांगतो लिमिटेशन ऑफ सूट, अपील अँड ॲप्लिकेशन. त्यामध्ये सेक्शन 3 ते 11 आहेत. आज आपण पाहणार आहोत सेक्शन नंबर 3, जो की सांगतो बार ऑफ लिमिटेशनबद्दल. आता सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 3 काय सांगतो की एव्हरी सूट इन्स्टिट्यूटेड, अपील प्रिफर्ड अँड ॲप्लिकेशन मेड आफ्टर द प्रिस्क्राइब पिरियड शाल बी डिसमिस्ड इवन दो द लिमिटेशन हॅज नॉट बीन सेटअप ॲज अ डिफेन्स. म्हणजे काय की कुठलाही सूट, अपील अँड ॲप्लिकेशन जेव्हा न्यायालयामध्ये दाखल केलं जातं, जर ते लिमिटेशनने बार झालेलं आहे तर न्यायालय त्याला डिसमिस करू शकतो. आणि ते तेव्हाही डिसमिस करू शकतो जेव्हा डिफेन्सने लिमिटेशन हे कारण न्यायालयामध्ये दिलं नसेल तरी. म्हणजे काय की डिफेन्सने हे आर्ग्युमेंटच केलं नसेल, हे एव्हिडन्सच दिले नसतील की ही जी सूट आहे, हा जो ॲप्लिकेशन आहे किंवा हे जे अपील आहे याची वेळ मर्यादा निघून गेली आहे, तरीसुद्धा जर कोर्टला असं कळलं की सूट, अपील आणि ॲप्लिकेशनची वेळ मर्यादा निघून गेली आहे, तर कोर्ट त्याला डिसमिस करू शकतो. ठीक आहे. आता सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 3 आपल्याला काय सांगतो की केव्हा समजावं की सूट हा न्यायालयामध्ये इन्स्टिट्यूट केला गेलेला आहे. आता सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 3 मध्ये एकूण 2 क्लॉज आहेत, क्लॉज ए आणि क्लॉज बी. त्यामध्ये काही सब क्लॉजेस आहेत ते आपण पाहणार आहोत. तो क्लॉज ए ऑफ सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 3 काय सांगतो, अ सूट इज इन्स्टिट्यूटेड व्हेन, केव्हा समजावं की न्यायालयामध्ये खटला दाखल केला गेलेला आहे. तर सब क्लॉज 1 म्हणतो की इन अन ऑर्डिनरी केस वेन द प्लेंट इज प्रेझेंटेड टू द प्रॉपर ऑफिसर ऑफ दॅट कोर्ट. म्हणजे काय की साधारण केसमध्ये, एखाद्या ऑर्डिनरी केसमध्ये कधी समजावं की सूट इन्स्टिट्यूट केला, जेव्हा प्लेन जो आहे तो त्या कोर्टच्या प्रॉपर ऑफिसरला देण्यात आलेला आहे. पण डेट ऑफ फायलिंग ऑफ सूट इन द ऑर्डिनरी केस कोणती असेल, जेव्हा की प्लेंट ह्या प्रॉपर ऑफिसरला दिली गेली आहे. प्रॉपर ऑफिसर म्हणजे कोण, की फायलिंग क्लर्क किंवा काउंटर, जे कोर्ट न्यायालयामध्ये क्लर्क्स असतात, जेव्हा त्यांना तुम्ही आपला प्लेन देता तर असं समजावं आपला सूट हा न्यायालयामध्ये इन द ऑर्डिनरी केसमध्ये केला गेलेला आहे, म्हणजे इन द ऑर्डिनरी केसमध्ये इन्स्टिट्यूट केला गेलेला आहे. आता आपण सबसेक्शन 2चा सबक्लॉज 1 तर पाहिला. आता सबक्लॉज 2 पाहू, जो की आपल्याला सांगतो पॉपर सूटबद्दल. पॉपर म्हणजे कोण, की एखाद्या गरीब व्यक्तीच्या खटल्याबद्दल. So in the case of pauper, when his application for leave to sue as a pauper is made, म्हणजे काय की जेव्हा एखादा गरीब व्यक्ती असतो, तो जो कोर्टच्या न्यायालयाचा जो एक्सपेन्स आहे, खर्च आहे, तो अफोर्ड नाही करू शकत, तेव्हा तो काय करू शकतो, न्यायालयाला एक ॲप्लिकेशन लिहून देऊ शकतो फॉर अन ॲडव्होकेट. ठीक आहे. आणि जर ते ॲप्लिकेशन अप्रूव्ह झालं, तेव्हा समजायचं की पॉपरचा सूट जो आहे तो इन्स्टिट्यूट झालेला आहे. तर in the case of pauper, when pauper will file an application, that day will be considered as a date of suit, irrespective of whether application got approved before or after the prescribed period. तर जेव्हा पॉपर हा न्यायालयाला ॲप्लिकेशन देऊन देईल फॉर अन ॲडव्होकेट, तोच डेट ऑफ सूट समजावा. म्हणजे ज्या दिवशी तो ॲप्लिकेशन देईल त्या दिवशी खटला इन्स्टिट्यूट झालेला आहे. इरिस्पेक्टिव्ह म्हणजे आपलं हे काही घेणं देणं नाही आहे की जे ॲप्लिकेशन आहे ते अप्रूव्ह झालं किंवा रिजेक्ट झालं आफ्टर द प्रिस्क्राईब पिरियड ऑर बिफोर द प्रिस्क्राईब पिरियड. प्रिस्क्राईब पिरियडच्या आधी अप्रूव्ह झालं किंवा नंतर झालं. ह्याच्यासोबत आपल्याला वाचायचं आहे सेक्शन 13 ऑफ लिमिटेशन ॲक्ट, जो की सांगतो एक्सक्लुजन ऑफ टाईम इन केसेस वेअर लिव्ह टू स्यू ऑर अपील ॲज अ पॉपर इज अप्लाइड फॉर. म्हणजे काय की जेव्हा पॉपरने ॲप्लिकेशन दिलं फॉर अन ॲडव्होकेट टू दी कोर्ट, परंतु जर हे ॲप्लिकेशन रिजेक्ट झालं तर डेट जेव्हा हे ॲप्लिकेशन केलं होतं आणि डेट जेव्हा हे ॲप्लिकेशन रिजेक्ट झालं, हा जो टाईम पिरियड आहे तो एक्सक्ल्यूड होईल आणि नवीन टाईम पिरियड जो आहे तो सुरू होईल केस पुन्हा इन्स्टिट्यूट करण्यासाठी. परंतु हा टाईम पिरियड केव्हा एक्सक्ल्यूड होईल, त्याच्यामध्ये एक अट आहे, जर हा ॲप्लिकेशन जो आहे पॉपरने केलेलं ते गुड फेथमध्ये केलं गेलेलं असावं. म्हणजेच काय की तो श्रीमंत आहे तरीसुद्धा त्याने न्यायालयाला खोटं बोलून ॲप्लिकेशन दाखल केलं फॉर अ पॉपर. तर तो हे जे
ॲप्लिकेशन आहे ते गुड फेथमध्ये केले गेलेले नाही. त्याच्यामुळे हा जो टाईम पिरियड आहे डेट ऑफ ॲप्लिकेशन टिल डेट ऑफ रिजेक्शन तो एक्सक्लूड होणार नाही आणि जो व्यक्ती आहे ज्याने ॲप्लिकेशन केलं त्याला पुन्हा काही काळ मिळणार नाही ॲप्लिकेशन करण्यासाठी. तो हा टाईम पिरियड कधी रिजेक्ट होईल, जेव्हा जे ॲप्लिकेशन आहे ते गुड फेथमध्ये केलं गेलेलं असावं. जर ॲप्लिकेशन गुड फेथमध्ये केलं गेलेलं आहे आणि तरी ते रिजेक्ट झालेलं आहे, तर आफ्टर द पेमेंट ऑफ द फीज म्हणजे खटल्याची जी काही पेमेंट आहे, जे काही पैसे दिल्यानंतर कोर्ट काय करेल, की कोर्ट जो डेट ऑफ ॲप्लिकेशन टिल द डेट ऑफ रिजेक्शनचा जो टाईम पिरियड एक्सक्लूड होईल आणि प्रॉपर जो आहे म्हणजे जो व्यक्ती जो आहे त्याला पुन्हा काही कालावधी मिळेल, पुन्हा न्यू प्रिस्क्राईब पिरियड मिळेल, जो की तो न्यायालयामध्ये त्याचा खटला दाखल करू शकतो. हे जो सूट रिगार्डिंग पॉपर जे आहे ना ते CPCमध्ये ऑर्डर 33 ते ऑर्डर 44मध्ये देखील दिलं गेलेलं आहे. सबक्लॉज 3 सांगतो जेव्हा एखाद्या पर्सनला कंपनीपासून स्वतःचे पैसे घ्यायचे असतील. सो हिअर इफ पर्सन वॉन्ट्स टू क्लेम हिज मनी फ्रॉम अ कंपनी बिकॉज ऑफ ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट and if company is getting wound up, then the person cannot claim money until the official liquidator is appointed for winding up of the company. After the liquidator is appointed, person can file a suit. So if person files a case against the liquidator in case of winding up of the company, if application approved, then the date of suit will be the date of application. And if it gets reject, then the time period from the date of application till its rejection will get excluded. म्हणजे काय, की जेव्हा एखाद्या पर्सनला कंपनीपासून स्वतःचे पैसे घ्यायचे असतील आणि जर ती कंपनी वाइंडिंग अप होत असणार, तर तो जो पर्सन आहे तोपर्यंत सूट दाखल करू शकत नाही जोपर्यंत ऑफिशियल लिक्विडेटर हा कोर्टद्वारे कंपनीच्या वाइंडिंग अपसाठी अपॉइंट केला गेलेला आहे. एकदा का ऑफिशियल लिक्विडेटर अपॉइंट केला गेला तर पर्सन जो आहे तो ॲप्लिकेशन लिहू शकतो ऑफिशियल लिक्विडेटरला त्याच्या पैशांसाठी. तर हे जेव्हा ॲप्लिकेशन दिलं जातं तीच ॲप्लिकेशन डेटला आपण म्हणतो डेट ऑफ सूट. आता हे ॲप्लिकेशन जर रिजेक्ट झालं तर डेट ऑफ ॲप्लिकेशन टिल द डेट ऑफ रिजेक्शन जे आहे तो जो काळ आहे तो एक्सक्लूड होणार आणि नवीन टाईम पिरियड सुरू होणार, ज्याच्यामध्ये पर्सन पुन्हा एकदा खटला दाखल करू शकतो. परंतु जर ते एक्सेप्ट झालं, ॲप्लिकेशन एक्सेप्ट झालं, तर डेट ऑफ ॲप्लिकेशन जे आहे तेच डेट ऑफ सूट मानण्यात येईल. याच्यासोबत आपल्याला वाचायचं आहे सेक्शन 15चा सबसेक्शन 3, जो की सांगतो की जेव्हा एखाद्या कंपनीला एखाद्या पर्सनकडून स्वतःचे पैसे घ्यायचे असतात. सो वेन अ कंपनी वॉन्ट्स टू सेटल डाऊन इट्स मनी फ्रॉम पर्सन अँड इफ कंपनी इज गेटिंग वाउंड अप, then the time period for the appointment of the official liquidator and also the 3 months given to the liquidator to check the accounts of the company will get excluded from limitation period. And after a few days a new prescribed period will form. म्हणजे काय की जेव्हा कंपनीला पर्सनकडून स्वतःचे पैसे घ्यायचे असतील तर आणि कंपनी वाउंड अप होत असणार तर ऑफिशियल लिक्विडेटर अपॉइंट होईपर्यंतचा काळ वगळण्यात येईल आणि एकदा का ऑफिशियल लिक्विडेटर अपॉइंट केला गेला तर ऑफिशियल लिक्विडेटरला 3 महिने देण्यात येतील कंपनीचे अकाउंट चेक करण्यासाठी. तर ऑफिशियल लिक्विडेटरला अपॉइंट केला गेल्याचा काळ आणि ऑफिशियल लिक्विडेटरला 3 महिन्याचा जो कालावधी दिला गेलेला आहे हा कालावधी एक्सक्लूड करण्यात येईल, वगळण्यात येईल आणि न्यू प्रिस्क्राईब पिरियड फॉर्म होणार, ज्यामध्ये कंपनी स्वतःचे पैसे घेण्यासाठी खटला दाखल करू शकते. आता पुढच्या क्लॉजेसकडे वळण्या अगोदर आपल्याला डिफरन्स बिटवीन सेट ऑफ आणि काउंटर क्लेम, सेट ऑफ आणि काउंटर क्लेम म्हणजे काय हे माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर सेट ऑफ जो आहे तो CPCमध्ये ऑर्डर 8 रूल 6 मध्ये दिलेला आहे. सो वेन द डिफेंडेंट युजेस इट ॲज अ शील्ड टू डिडक्ट एनी अनसर्टन सम ऑफ मनी वॉन्ड बाय द प्लॅन्टिफ टू द डिफेंडेंट फ्रॉम द प्लॅन्टिफ्स क्लेम. म्हणजे काय की जेव्हा प्लॅन्टिफ न्यायालयामध्ये डिफेंडेंट विरोधात पैशांसाठी खटला दाखल करतो, परंतु त्या पैशांपैकी काही भाग हा प्लॅन्टिफला डिफेंडेंटला देण्यासाठी तो लायबल आहे, तेव्हा डिफेंडेंट हा सेट ऑफ करू शकतो. उदाहरणार्थ जर प्लॅन्टिफने डिफेंडेंट विरोधात 1 लाखासाठी खटला दाखल केला असेल, परंतु प्लॅन्टिफलाच डिफेंडेंटला 40,000 रुपये द्यायचे असतील, तर डिफेंडंट हे कोर्ट ऑफ लॉमध्ये कसं सांगेल, तर डिफेंडंट हा सेट ऑफ करू शकतो, ज्याद्वारे तो न्यायालयाला सांगू शकतो की प्लॅन्टिफलाच मला 40,000 रुपये द्यायचे आहे
त्यामुळे या 1,00,000पैकी 40,000 रुपयांचा सेट ऑफ व्हावा, जो की प्लॅन्टिफला मला द्यायचे आहे, आणि उरलेले 60,000 मी फक्त प्लॅन्टिफला देणार. सो हा जो सेट ऑफ झाला, 1,00,000मध्ये 40,000 रुपयांचा सेट ऑफ करण्यात येईल आणि उरलेले 60,000 रुपये डिफेंडंटला प्लॅन्टिफला द्यावे लागेल. तर हा आहे सेट ऑफ. आता पुढची गोष्ट आहे काउंटर क्लेम. तर काउंटर क्लेम जो आहे CPC मध्ये ऑर्डर 8 रूल 6A to 6G मध्ये दिलेला आहे. So when the defendant can bring an independent claim against the plaintiff within the same suit, so both are decided together. म्हणजे काय की प्लॅन्टिफने डिफेंडंट विरुद्ध न्यायालयामध्ये खटला दाखल केला आहे, परंतु डिफेंडंटला सुद्धा प्लॅन्टिफच्या विरुद्ध काही खटला दाखल करायचा असेल, त्याच्या गोष्टी न्यायालयापर्यंत पोहोचवायचा असतील, तर तो काउंटर क्लेम करू शकतो. आता हा जो काउंटर क्लेम आहे तो त्याच खटल्यामध्ये तो करू शकतो किंवा एक वेगळा इंडिपेंडेंट खटला देखील दाखल करू शकतो. उदाहरणार्थ, प्लॅन्टिफ sues for breach of contract to the defendant, but the defendant files counter claim for damages caused by the plaintiff. म्हणजे प्लॅन्टिफने डिफेंडंट विरुद्ध ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्टचा खटला दाखल केला आणि डिफेंडंटने प्लॅन्टिफ विरुद्ध काउंटर क्लेम खटला दाखल केला फॉर द ब्रीच ऑफ डॅमेजेस विच इज कॉज्ड बाय द प्लॅन्टिफ टू द डिफेंडंट. तो काउंटर क्लेम मध्ये काय आहे, जो डिफेंडंट आहे तो नवीन खटला देखील दाखल करू शकतो किंवा त्याच खटल्यामध्ये काउंटर क्लेम करू शकतो. आता आपण ज्या दोन गोष्टी पाहिल्या, जे दोन कन्सेप्ट पाहिले, सेट ऑफ आणि काउंटर क्लेम, ते दोन्ही डिफेंडंटद्वारेच केले जातात, परंतु प्लॅन्टिफ का नाही करू शकत? Why not the plaintiff? Because the plaintiff is already the one who is initiating the suit within their own claim. प्लॅन्टिफ जो आहे त्याने स्वतःच डिफेंडंट विरुद्ध खटला दाखल केलेला आहे. So procedurally, the law gives the defendant the right to bring up any claim they have in the same proceeding to avoid the multiple suit. म्हणजे काय की डिफेंडंटला देखील हक्क आहे की तो न्यायालयासमोर स्वतःची गोष्ट मांडू शकेल, स्वतःचे काही क्लेम देऊ शकेल. तर तो कसं देऊ शकतो? तो सेट ऑफ किंवा काउंटर क्लेमद्वारे देऊ शकतो. यानी की मल्टिपल प्रोसिडिंग्स, मल्टिपल सूट्स देखील अवॉइड केले जाऊ शकतात आणि त्यामुळे कोर्टचा वेळ देखील वाया जाणार नाही. So if the plaintiff has a new claim against the defendant, they must file a separate suit unless they are replying to a counterclaim, in which case they can bring a set off or defense against the counterclaim. म्हणजे काय की प्लॅन्टिफला जर नवीन गोष्टी सांगायच्या असतील किंवा नवीन खटला दाखल करायचा असेल, तर तो नवीन खटला दाखल करून डिफेंडंट विरुद्ध जे काही नवीन क्लेम आहे ते रेज करू शकतात. परंतु डिफेंडंटला जर सेम केसमध्ये स्वतःचं काही म्हणणं मांडायचं असेल, तर तो काउंटर क्लेम किंवा सेट ऑफद्वारे करू शकतो. त्यामुळे एखाद्या खटल्यामध्ये प्लॅन्टिफद्वारे डिफेंडंट विरुद्ध केल्या गेलेल्या खटल्यामध्ये डिफेंडंटला स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार आहे, आणि तो ते कसं करू शकतो? तो सेट ऑफ आणि काउंटर क्लेमद्वारे करू शकतो. ठीक आहे. आता या सेट ऑफ आणि काउंटर क्लेमवर सेक्शन 3चे सबसेक्शन 2चे पुढचा क्लॉज जो आहे तो निर्धारित आहे, तो निर्भर आहे. तो क्लॉज B जो आहे तो आपल्याला सांगतो की इन केसेस ऑफ सेट ऑफ विच इज रिलेटेड टू ओनली मनी क्लेम and counter claim, which is anything, shall be treated as a separate suit and shall be deemed to have been instituted. म्हणजे की सेट ऑफ जो आहे जो की फक्त मनी रिलेटेड क्लेम करू शकतो, काउंटर क्लेम जो आहे त्याच्यामध्ये एनिथिंग शाल बी ट्रीटेड ॲज अ सेपरेट सूट, तो एक सेपरेट सूट मानण्यात येईल. तो कधी मानण्यात येईल? इन द सब क्लॉज 1 दिलेला आहे, इन द केस ऑफ सेट ऑफ ऑन द सेम डेट इन सूट when the set off is pleaded, and in the case of counterclaim on the date of which the counterclaim is made in the court. So set off कधी होईल? Set off ची date of filing will be the same date when plaintiff filed the suit. म्हणजे सेट ऑफ कधी दाखल करण्यात येईल? त्याच दिवशी जेव्हा प्लॅन्टिफने कोर्ट ऑफ लॉमध्ये आपला खटला दाखल केला आहे. आणि काउंटर क्लेमचा डेट ऑफ फायलिंग कधी असेल? The counter claim date of filing of suit will be date of filing of written statement by defendant and not the suit by plaintiff. म्हणजे काउंटर क्लेमचा डेट ऑफ फायलिंग कधी असेल? जेव्हा रिटर्न स्टेटमेंट हे डिफेंडंटद्वारे न्यायालयामध्ये दाखल करण्यात येईल. सेट ऑफ जो आहे तो त्याच खटल्यामध्ये डिफेंडंटला दाखल करावा लागतो, आणि काउंटर क्लेममध्ये डिफेंडंट त्याच खटल्यामध्ये काउंटर क्लेम दाखल करू शकतो किंवा एखादा नवीन खटला सुरू करून त्याच्यामध्ये तो डिफेंडंट प्लॅन्टिफ विरुद्ध केस दाखल करू शकतो. कारण आपण पाहिलं आहे
की काउंटर क्लेममध्ये डिफेंडेंट हा प्लॅन्टिफ विरुद्ध नवीन खटला देखील दाखल करू शकतो. जसं की उदाहरण आपण पाहिलं की जर प्लॅन्टिफने डिफेंडेंट विरुद्ध ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्टचा खटला दाखल केला आहे, तर डिफेंडेंट देखील प्लॅन्टिफ विरुद्ध the damages which is caused by the plaintiff to the defendant, that is for example defamation साठी सूट दाखल करू शकतो. सो सेट ऑफ कधी दाखल केला गेला आहे कोर्टमध्ये, जेव्हा की प्लेन दाखल केला गेला आहे. आणि काउंटर क्लेम कधी मांडण्यात येईल, जेव्हा की रिटर्न स्टेटमेंट हे कोर्टमध्ये दाखल केलं गेलेलं आहे. आता आपण शेवटचा क्लॉज पाहणार आहोत, जो की आहे क्लॉज सी टू सबसेक्शन 2 टू सेक्शन 3 ऑफ लिमिटेशन. तो की सांगतो an application by notice of motion in a high court is made when the application is presented to the proper officer of that court. म्हणजे काय की ऍप्लिकेशन ऑफ नोटीस ऑफ मोशन म्हणजे काय की परमिशन ऑफ कोर्ट टू एंट्री, म्हणजे हायकोर्टमध्ये एंट्री घेण्याचं जे ऍप्लिकेशन आहे त्यालाच ऍप्लिकेशन बाय नोटीस ऑफ मोशन असं म्हणतात. तर हे कधी दाखल केलं गेलेलं आहे कोर्टमध्ये, कधी मांडण्यात येईल, जेव्हा हे ऍप्लिकेशन प्रेझेंटेड टू द प्रॉपर ऑफिसर ऑफ द हायकोर्ट, हे जेव्हा ऍप्लिकेशन हायकोर्टच्या प्रॉपर ऑफिसरला देण्यात येईल तेव्हाच हे ऍप्लिकेशन करण्यात आलं आहे असं मानण्यात येईल. तर मला आशा आहे हे लेक्चर तुम्हाला नक्की आवडलं असणार. असंच लिमिटेशन ॲक्टचं सेक्शन वाईज लेक्चर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.